नमस्कार. महाराष्ट्र केसरीचं मैदान 1 तारखेला होणार आहे आणि ते मैदान होणार आहे कदमवाडी या ठिकाणी. आणि नक्कीच आता सगळ्यांना एक उत्सुकता लागली असेल की कदमवाडीच्या मैदानामध्ये जे पैरे होणार आहेत ते नक्की कोणकोणते पैरे होणार आहेत. नक्कीच ते पैरे जे आहेत ते फिक्स झालेले. मी तुम्हाला व्हिडिओ टाकलाय, तो व्हिडिओमध्ये बघा जाऊन. परंतु 2 पैरे राहिलेले माझ्याकडून. मी त्या पैऱ्यामध्ये तुम्हाला सांगितलं प्रश्नचिन्ह उभा आहे. मथुर आणि बकासूरचा पैरा. नक्कीच आता 1 तारखेला बकासूरचा पैरा आणि मथुरचा पैरा हा फिक्स झाल्यास जमाच आहे. कारण बकासूरचा पैरा हा ज्यावेळेस मैदानात जातो आपण त्यावेळेसच उघडकीस येतो, परंतु मथुरचा पैरा एक 10-15 दिवस किंवा आठवडा अगोदरच कळतो. ते राहुलबाई उघडच सांगतात. नक्कीच मथुरसोबत पळतोय जो माळशिरसच्या मैदानामध्ये बकासूर सोबत 1 नंबर केलेला तोच कारोंडेकरांचा चिक्या आणि मथुर राहुलभाई पाटील आडवलीकर कल्याण यांचा भारत केसरीचा मानकरी बिंजोडचा बादशाह मथुर 1001 आणि कारोंडेकरांचा चिक्या ही जोडी तुम्हाला कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि मैदानात एक चांगल्या लढती बघायला मिळतील. कारण की मथुर तुम्हाला माहितीच आहे कधीही वायदी न देणारा, कधीही वायदी न घेणारा एकमेव असा बैलगाडा क्षेत्रातला एक टॉपचा बैल आहे. आणि तो टॉपच्या पैऱ्यातच पळतो आणि मालकाच्या नावासाठी पळतो. मालकाचं एवढं प्रेम आहे त्या बैलावरती सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणि सगळ्याला जसा आपला बकासूर लाडका आहे तसाच तो मथुरसुद्धा लाडका आहे. उगीच तो 5 वर्ष बिंजोडचा सलग बादशाह राहिलेला नाही आहे. आणि नक्कीच तो काय कामगिरी करतोय मथुर यांच्या नजरा सगळ्यांच्या नजरा ज्या आहेत त्या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्येच लागलेले आहेत. कारण सगळ्यांना माहीत आहे की काय मथुर पळतो, कसा मथुर पळतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे मथुरचा जो पळ आहे तो जो जास्त करून पब्लिकनंच जास्त पळतो. परंतु बघूया, कारण सगळ्यांना माहितीच आहे की बकासूर काय चीज आहे. बकासूर सगळ्यांना माहितीच आहे एक टॉपच्या पैऱ्यात जरी नसेल तरी 2 नंबरच्या पैऱ्यात असला तर काय कमाल करतो. नक्कीच बकासूरचा पैरा कोण? बकासूरचा पैरा एक 3 पैरे आहेत, त्यामधील एक 100% असेल. एक तो विनायक देशमुख यांचा देवाभाई, 2 नंबरचा पैरा चिमण्या सांगितलं जाते, चर्चा सगळीकडे आहे. आणि 3 नंबरचा पैरा जो आहे तो विराट जो मोहिल शेठ धुमाळ यांच्या नियोजनात पळतोय. नक्कीच देवाभाई तुम्हाला माहितीच आहे जो विनायक देशमुख यांचा आदत जो बैलगाडा क्षेत्रात आता धुमाकूळ घालतोय पळण्याच्या जोरावरती. सगळ्यांना माहीत आहे काय पळतोय तो, किती स्पीडनं पळतोय तो. आता नक्कीच तो काय कमाल करेल जर बकासूर सोबत पळाला. विराट तर सगळ्यांना माहिती आहे आत्ता एक अलीकडच्या एका महिन्यामध्ये नाशिकमधला तो बैल आहे, परंतु मोहिल शेठ धुमाळ यांच्या नियोजनात पळतोय, चांगला पळतोय. नियोजन हे परफेक्टच नियोजन होते आणि चांगलाच त्याचा पळ वाढलेला आहे इकडच्या घाटावरची शर्यतीमधील. नक्कीच. आणि राहिला प्रश्न आता चिमण्याचा. चिमण्याच्या मालकाने सांगितलं होतं की बकासूर आणि चिमण्या ही जोडी तुम्हाला एक मोठी 2 मैदानं पडतायत त्या मैदानामध्ये दिसेल. नक्कीच आता उद्याचं जे 1 तारखेचं मैदान आहे त्या मैदानात चिमण्यासोबत दिसू शकेल का नंतर दुसऱ्या पुढच्या मैदानामध्ये दिसू शकेल. नक्कीच सगळ्यांना एक उत्सुकता लागली की बकासूर आता कोणासोबत पळेल. कारण की बकासूरसोबत कुणीही पळू द्या 100% गुलाल हा फिक्सच असतो. कारण की सगळ्यांना माहीत आहे बैल काय पळतो, किती स्पीडचा बैल आहे. 2 नंबरचा नंदी उजेडत आणण्याचं काम बकासूरनं केले, करत राहणार इथून पुढे. आणि संबंध महाराष्ट्रात सगळ्यांचं प्रेम आहे त्या बकासूरवरती. आता नक्कीच बकासूर, चिमण्या, विराट किंवा देवाबाई या 3घांपैकी 1 जणासोबत पळणार आहे. भारत केसरीचा मानकरी असलेला मथुरचा पैरा हा फिक्स म्हणजे 1001% फिक्स चिक्यासोबत. आणि त्या गाडीवरती असणार आटील ड्रायव्हर तामखडा. हा चिक्या हा त्यांच्या नियोजनात पळतो आणि चिक्यावर चांगलंच त्यांचा हात बसला आहे. आणि मथुरच्या गाडीवरती अगोदरपासून होतेच. ज्यावेळेस मथुर घाटावरती येतो त्यावेळेस आटील ड्रायव्हर तामखडाच गाडीवरती असायचे, परंतु आता अलीकडं काय म्हणतात अच्युत ड्रायव्हर असतात. परंतु असू द्या कुणीही का ड्रायव्हर असं ना,
महत्त्वाचं मथुर आणि बकासूरने गुलाल घ्यावा, कारण की सगळ्यांची लाडकी बैल आहे ती. खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात 1 तारखेच्या मैदानात बकासूर आणि मथुरला, की यांनी मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात पोचवणार आणि गुलाल घ्यावा आणि लढत जी आहे बकासूर आणि मथुर ही बघायला मिळावी प्रेक्षकांना. धन्यवाद.